एखाद्या गावची यात्रा म्हणजे हौशे नवशे आणि गौशे अशा सर्वच लोकांसाठी पर्वणी असते। अशीच चाकणखेड पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारी मेदनकरवाडी येथील जागृत खंडोबा देवस्थानची यात्रा नुकतीच पार पडली। सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत पंचक्रोशीतील आणि संपूर्ण जिल्ह्यातील खंडेरायाच्या भक्तांनी या यात्रेत हजेरी लावली होती। याविषयी माहिती देताना मेदनकरवाडीचे प्रसिद्ध उद्योगपती, सभागृह नेते आणि माजी सरपंच रामदास शेठ मेदनकर सी मूव्हीज अँड न्यूजशी बोलताना म्हणाले, यावर्षी सालाबादप्रमाणे मेदनकरवाडी, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे खंडोबा महाराजाचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो। 12 गाड्याची यात्रा आहे। करंगळी लावून गाड्या या ठिकाणी देवाच्या गाड्या ओढल्या जातात। अशा पद्धतीची प्रथा गेली अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आणि यावर्षी व्यवस्थितरित्या नियोजन केल्यामुळे आम्ही पार्किंगची आणि इतर व्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये केल्यामुळे यावर्षी जी अडचण आहे ती नागरिकांना भासली नाही, भाविकांना भासली नाही। त्यामुळे व्यवस्थित नियोजन झाल्यामुळे यात्रा यावर्षी चांगल्या पद्धतीने अत्यंत झालेली आहे। यापुढील काळामध्ये यापेक्षा चांगलं नियोजन करून यात्रा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच संपूर्ण यात्रा शांतपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतने काय प्रयत्न केले याविषयी सरपंच प्रियंकाताई मेदनकर यांनी माहिती दिली। सालाबादप्रमाणे दरवर्षी याही वर्षी खंडोबा महाराजांची यात्रा साजरी होत आहे। या यात्रेला साधारणतः 1 लाख भाविक येतात व अतिशय उत्साहात ही यात्रा साजरी होते। आपण बघतच असाल की या यात्रेचं नियोजन आम्ही यावर्षी अतिशय उत्कृष्टपणे केलेले आहे की यावर्षी वाहतूक कोंडी किंवा याला आळा घातलेला आहे। नियोजन करताना आम्हाला आमच्या गावातील ग्रामस्थांचे, आमच्या पंचायतच्या कर्मचाऱ्यांचे, तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळींचे व पोलिसांचे अतिशय उत्कृष्टपणे सहकार्य लाभले आहे। त्यांच्यामुळे आम्ही हे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करू शकलो। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली। अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटली होती। अगदी लहान मुलांच्या खेळण्यापासून तर प्लॉट खरेदी, विक्री आणि विविध खाद्यपदार्थांची दुकाने होती। अनेक जण नवस करत होते तर केलेले नवस काही जण फेडत होते। सगळीकडे पिवळ्या सोन्याची लयलूट झालेली दिसत होती। सदानंदाचा येळकोटने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होतं। ही यात्रा शांततेत पार पडण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनने मोलाचे सहकार्य केलं। पोलीस स्टेशनचे कार्यक्षम पीआय श्री संतोषजी गिरी गोसावी साहेब स्वतः लक्ष देऊन मार्गदर्शन करत होते। भरपूर गर्दी असूनही कोणतीही गडबड न होता यात्रा शांततेत पार पडली। संध्याकाळी लोकनाट्याचा तर दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बापूसाहेब सोनोने, चाकण।